श्री स्वामी समर्थ. उद्या गणेश जयंती. सकाळी घरात आणा या झाडाचे एक पान. कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल, शत्रू संपतील. नमस्कार मित्रांनो, उद्या आहे माघी गणेश जयंती, वर्षातील सर्वात मोठी आणि सिद्धिदायक चतुर्थी. तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहे का? कितीही कष्ट केले तरी हाती यश येत नाही आहे की घरात सतत भांडणे, कटकटी आणि शत्रूंचा त्रास वाढलेला आहे? जर तुमची एखादी इच्छा वर्षानुवर्षे अपूर्ण असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. आज मी तुम्हाला एका अशा गुप्त चमत्कारिक उपायाबद्दल सांगणार आहे जो तुम्हाला उद्या गणेश जयंतीच्या मुहूर्तावर करायचा आहे. तुम्हाला फक्त एक विशिष्ट झाडाचे एक पान तुमच्या घरात आणायचे आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, फक्त एक पान. पण ते पान कोणत्या झाडाचे आहे, ते कसं आणायचं आणि त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती धोकादायक ठरू शकते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांचे बाप्पा नक्कीच कल्याण करतील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करा, जेणेकरून त्यांचेही भले होईल. मित्रांनो, निसर्गामध्ये अशा काही शक्ती दडलेल्या आहेत ज्यांची आपल्याला कल्पनाही नसते. शास्त्रामध्ये काही वनस्पतींना देववृक्ष मानले गेले आहे. उद्या गणेश जयंतीला ग्रहांची अशी काही स्थिती बनत आहे जी 100 वर्षानंतर येत आहे. अशा वेळी जर तुम्ही त्या विशिष्ट झाडाचे पान घरी आणले तर तुमच्या घरातून दारिद्र्यता कायमची निघून जाईल. हे तेच झाड आहे ज्याचा उल्लेख पुराणात गणपती बाप्पाला अतिशय प्रिय म्हणून केला आहे. लोक विचार करतात की फक्त दुर्वा वाहिल्याने बाप्पा प्रसन्न होतो, पण नाही. एका विशिष्ट झाडाच्या पानामध्ये विघ्नहर्ता शक्ती समावलेली असते. हे पान घरात येताच तुमच्या शत्रूंची बुद्धी भ्रष्ट होईल आणि ते स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील. पण लक्षात ठेवा, हे पान तोडताना एक विशिष्ट मंत्र म्हणावा लागतो. तो मंत्र मी पुढे सांगणार आहे. आता मनातून सर्व शंका काढून टाका आणि नीट ऐका. ते झाड दुसरे तिसरे कोणतेही नसून मंदार म्हणजेच रुईचे झाड आहे. पण थांबा, पांढऱ्या रुईचे झाड हे अधिक प्रभावी मानले जाते, ज्याला आपण अर्क असेही म्हणतो. कसा करायचा हा उपाय सांगते, ऐका. उद्या गणेश जयंतीला सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर स्नान उरकून शुद्ध व्हा. घराजवळील कोणत्याही रुईच्या झाडापाशी जा. पांढरी रुई मिळाल्यास अतिशय उत्तम. झाडाला हात जोडण्यापूर्वी तिथे एक अगरबत्ती लावा आणि प्रार्थना करा की हे वृक्षराज, मी माझ्या कठीण इच्छापूर्तीसाठी तुमचे एक पान न्यायला आलो किंवा आली आहे. कृपया मला आशीर्वाद द्या. त्यानंतर त्या झाडाचे एकही डाग नसलेले स्वच्छ आणि कोवळे पान तोडून घरी आणा. घरी आणल्यावर ते पान गंगाजलाने शुद्ध किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवा. आता या पानाचे काय करायचे हेच सर्वात मोठी गुपित गोष्ट आहे, सांगते, ऐका. इच्छापूर्तीसाठी त्या पानावर लाल चंदनाने किंवा कुंकवाच्या पेस्टने तुमची जी काही इच्छा असेल ती लिहा. समजा तुम्हाला धनप्राप्ती हवी असेल तर श्री लिहा. जर नोकरी हवी असेल तर तसे लिहा. हे पान गणपती बाप्पाच्या चरणापाशी अर्पण करा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शत्रू नाशासाठी उपाय सांगते, तो पण ऐका. जर कोणी विनाकारण त्रास देत असेल तर त्या रुईच्या पानाच्या देठावर शत्रूचे नाव मनातल्या मनात घेऊन ते पान बाप्पाच्या डाव्या पायाजवळ ठेवा. शत्रूची शक्ती क्षीण होईल. संध्याकाळी हे पान उचलून तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा. तुम्ही स्वतः अनुभवाल की
रखडलेली कामे कशी वेगाने मार्गी लागतात. हा उपाय करताना कोणालाही सांगू नका. हे गुप्त दान किंवा गुप्त सेवा म्हणून करा. गणेश जयंतीला हा उपाय करण्याचे विशेष महत्त्व सांगते, ऐका. 1. पृथ्वीवर गणेश तत्व 100 पटीने सक्रिय असते. भक्तांनो, शास्त्रानुसार गणेश जयंतीच्या दिवशी माघ शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे तत्व पृथ्वीवर इतर दिवसांच्या तुलनेत 100 पटीने जास्त कार्यरत असते. या दिवशी केलेल्या कोणत्याही उपचाराचा, मंत्राचा किंवा तोडग्याचा रिझल्ट हा त्वरित मिळतो. जसे एखादा खास सणाला आपण मोठ्या व्यक्तींना भेटायला जातो आणि ते आनंदाने आपल्याला आशीर्वाद देतात, तसेच उद्या बाप्पाचा जन्मोत्सव असल्याने ते अत्यंत प्रसन्न मुद्रेत असतात. 2. रुई आणि गणेश यांचे अतूट नाते काय आहे, ऐका. अनेकांना प्रश्न पडेल की रुईचे पान का? इतर रुईच्या झाडाला मंदार म्हणतात. म्हणजे गणेश आणि दार म्हणजे देणारा, म्हणजेच सर्व काही देणारं वृक्ष. या झाडामध्ये सूर्याची ऊर्जा समावलेली असते. गणपतीला सूर्यासारखे तेज असलेला म्हटले जाते. त्यामुळे रुईचे पान हे बाप्पाच्या लहरी आकर्षित करून घेण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे. 3. ग्रहांची विशेष स्थिती. उद्याची तिथी ही केवळ जयंती नाही, तर या दिवशी रवी योग आणि शुभयोग एकत्र येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार रुईचे झाड हे सूर्याचे प्रतीक आहे आणि गणपती हा बुद्धीचा कारक आहे. जेव्हा तुम्ही रुईचे पान गणपतीला अर्पण करता, तेव्हा तुमच्या कुंडलीतील सूर्य आणि बुध दोन्ही ग्रह प्रबळ होतात. यामुळे समाजात मान सन्मान वाढतो आणि शत्रू आपोआप नमते घेतात. 4. नकारात्मक शक्तींचा नाश करण्याचा काळ. माघ महिना हा शिशिर ऋतूचा काळ आहे. या काळात निसर्गात बदल होत असतात. रुईच्या झाडामध्ये विषारी दूध असते, जे तंत्रशास्त्रात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी वापरले जाते. जेव्हा आपण हे पान विधीपूर्वक घरात आणतो, तेव्हा ते घरातील वास्तुदोष आणि इडापिडा स्वतःमध्ये शोषून घेते आणि घराला संरक्षण कवच देते. जसे मोबाईलला रेंज नसेल तर कॉल लागत नाही, तसेच इतर दिवशी आपल्या प्रार्थना बाप्पांपर्यंत पोचायला वेळ लागू शकतो. पण गणेश जयंती हा असा दिवस आहे जेव्हा आध्यात्मिक रेंज फुल असते. उद्याच्या दिवशी या पानाद्वारे केलेली प्रार्थना थेट बाप्पाच्या चरणीच पोहोचते. म्हणूनच हा उपाय उद्या करणे अनिवार्य आहे. मित्रांनो, हा उपाय अत्यंत प्राचीन आणि सिद्ध आहे. माझ्या अनेक भगिनींनी हा उपाय करून आपले संसार सावरले आहे. उद्याची गणेश जयंती ही साधी संधी सोडू नका. बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा आठवण करून देते. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे बाप्पाचा आशीर्वाद तुम्हाला लाभू शकतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण दुसऱ्याचे भले केल्यावर आपलेही भले होते. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ.